शुभ सकाळ मंडळी. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. माझ्या तर दिवसाची छान अशी सकाळ फिरण्याने सुरू होते आणि मी लवकरच उठते. नेहमी डेलीची सवय असल्यामुळे आणि प्रत्येक गृहिणीला तर सवय असतेच लवकर उठायची आणि लवकर आपलं आवरायची. तर मधून आणलेली ताजी ताजी छान अशी हिरवीगार मेथीची भाजी होती. मेथीच्या भाजीचं चाळण बनवायचा विचार चालला, तर त्याच्यासाठी कांदे, टमाटर, हिरव्या मिरच्या वगैरे चिरून घेतले, फोडणी दिलं आणि माझ्या सगळं स्वयंपाक वगैरे आवरून झाला. रुद्रांशला शाळेत जायची वेळ झाली, त्याला पण सोडून दिलं. मी माझे कामं करून घेतली पटकन, कारण मला हॉस्पिटलमध्ये डबा पण द्यायचा होता. वगैरे भरून घेतले आणि निघाले मी जायला. तर काल रुद्रांचे पप्पा गावाला गेले होते, त्यांनी चिवडा आणलं होतं, तर ते चिवडासुद्धा थोडासा घेतला तिथे हॉस्पिटलमध्ये. त्या पेशंटसोबत आहेत त्यांना खायला. 1.5 तासात मी हॉस्पिटलमधून रिटर्न आली. गप्पा गोष्टीमध्ये कसा वेळ निघून गेला समजलंच नाही. नंतर भरपूर दिवसाचे गहू होते, सोंडे वगैरे झाले होते 1-2, तर पाकडून घेतले गहू आणि उन्हामध्ये सुकवायला नेलं. आणि ऊन पण अर्धा दिवस झाला होता, त्यामुळे ऊन पण जरा कमीच झाली होती. पण वर दिवस स्लॅपवरच ठेवते गहू. आणि हे तांदूळ आहेत, काल रुद्रांशचे पप्पा गेले होते तर त्यांनी आणलं. संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली. परत संध्याकाळच्या डब्याचा नंबर होता, तर पोळ्या टाकल्या, वालाच्या शेंगाची भाजी केली. इकडे पाणी पण करून प्यायसाठी घेऊन जायचं होतं, तर एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं. सगळं आवरून घेतलं, डबे वगैरे भरले आणि रुद्रांसोबत निघालो आम्ही हॉस्पिटलमध्ये. थंडी तर भयानक आहे आणि अशा थंडीमध्ये अजिबात बाहेर पडायची वगैरे इच्छा होत नाही. बाईच्या भावाला काम होतं, त्याच्यामुळे ते काही आले नव्हते, तर रुद्रांश आणि मीच डब्बा पोहोचवून दिला. हॉस्पिटल तसं जवळच आहे.